बंधू आणि भगिनींनो, आजचे प्रगटीकरण ह्या मालिकेमध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण एका विशिष्ट संदेशामध्ये जाणार आहोत. आजचा संदेश क्रमांक 25 आहे आणि त्या संदेशाचं शीर्षक आहे प्रगटीकरण 13 मधील दुसरे श्वापद किंवा प्रगटीकरण 13 तील दुसरे श्वापद. प्रियजन हो, आत्तापर्यंत देवाने आपल्याला अत्यंत मदत केलेली आहे. गहन आणि गूढ गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत आणि कदापि आपण देवाच्या वचनामध्ये देवाच्या मदतीशिवाय पदार्पण करू नये. कारण की जे वचन देवाने आपल्याला दिलेलं आहे ते पवित्र आत्म्याने प्रेरित झालेलं आहे आणि ते वचन समजण्यासाठी देखील आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. म्हणून आपण लीन नम्र अंतःकरणाने देवाकडे जाऊया आणि देवाला विनंती करूया की आजचा संदेश देखील त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या इच्छानुसार यावा. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, आजपर्यंत आम्हाला सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेस. त्यानुसार चालण्यासाठी इच्छाशक्ती देखील तूच पुरवलेली आहेस. उपकार मानतो परमेश्वरा, तू वेळोवेळी आम्हाला सहाय्य मदत करत आहेस. कारण की तुझी इच्छा आहे की आम्ही कोणीही अंधारामध्ये न राहता प्रकाशामध्ये यावं. सत्याचा प्रकाश आमच्या अंतःकरणामध्ये आणि आमच्याद्वारे आमच्या परिवारामध्ये, आमच्या मंडळांमध्ये, आमच्या समाजामध्ये पसरावा. म्हणून परमेश्वरा, तू जी योजना आखलेली आहेस याच्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. मागत आहोत परमेश्वरा, विनंती करत आहोत की पवित्र आत्म्यानं आम्हाला तू भर, जेणेकरून परमेश्वरा त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाद्वारे आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून येईल. आमची इच्छा आहे परमेश्वरा की आम्ही तुझ्यासारखं व्हावं आणि म्हणून तुझ्या वचनांवरती मनन करून आम्ही तुझ्याकडे लक्ष देत आहोत, जेणेकरून तुला पाहून आम्ही तुझ्यासारखे व्हावं. मागत आहोत परमेश्वरा, जरी आम्ही शेवटच्या काळातील घटना शिकत असलो तरी देखील आमचं अंतःकरण आणि आमचा उद्देश हाच आहे की आमचं लक्ष तुझ्यावरती असावं, आमची नजर येशू ख्रिस्तावरती असावी. कारण की येशू ख्रिस्तच आम्हाला तारण देऊ शकतो. मागत आहोत, विनंती करत आहोत परमेश्वरा की ज्या घटना आम्ही शिकत आहोत त्या घटना शिकत असताना जरी आम्ही त्या घटनांवरती लक्ष देत असलो तरी देखील आम्ही ख्रिस्तावरती जास्त लक्ष द्यावं. कारण की तारण करता आणि आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यात नेणारा फक्त एकमेव देव आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. म्हणून मागत आहोत, विनंती करत आहोत, आजच्या वचनाद्वारे तू आमची भेट घे आणि आमच्या आयुष्यामध्ये आणि आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडून येऊ दे. कारण की नम्र विनंती येशूच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये आपण असं शिकलो की एक खरी मंडळी आहे आणि त्या खऱ्या मंडळीचे वैशिष्ट्य आपण पाहिले आणि त्याच्यानंतर आपण असं देखील पाहिलं की त्या मंडळीच्या विरोधात सैतान आहे किंवा अजगर आहे. आणि मग आपण प्रगटीकरण 13 मध्ये म्हणजे मागील संदेशामध्ये असं पाहिलं की सैतान त्या मंडळीच्या विरुद्ध, म्हणजे जी खरी मंडळी आहे, जी सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी आहे, तिच्या विरोधात जाण्यासाठी आणखीन एका मंडळीचा वापर करतो किंवा एक देशाचा वापर करतो. प्रगटीकरण 13 मध्ये जे पहिलं श्वापद आहे, श्वापद म्हणजे देश. तो देश राजकीय आहे, आध्यात्मिकही आहे, हे आपण पाहिलं. आणि तो देश म्हणजे रोमचा देश किंवा थोडक्यात रोमन कॅथलिक मंडळी. प्रियजन हो, आपण त्या पहिल्या श्वापदाविषयी पाहिलं की त्याचं अंग जे आहे ते चित्त्यासारखं आहे, त्याचे पाय जे आहेत ते अस्वलासारखे आहेत आणि त्याचं तोंड जे आहे ते सिंहासारखं आहे. आणि हे सर्व वैशिष्ट्य पाहून आपण म्हणालो की तो देश रोमन कॅथलिक मंडळी ह्याला दर्शवतो.
आता त्याच्यानंतर आपण प्रगटीकरण याच्या 13व्या अध्यायामध्ये आणि विशेष करून त्याचा दुसरा भाग पाहणार आहोत. प्रगटीकरण याचा 13वा अध्याय आणि 11वे वचन. नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकरासारखी 2 शिंगे होती. ते अजगरासारखे बोलत होते. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की योहानाने पहिलं श्वापद म्हणजे रोमचा देश पाहिल्यानंतर आणखीन एक श्वापद पाहिलं. आणि आपल्याला माहित आहे की श्वापद म्हणजे एक देश. पण ह्या देशाचे वैशिष्ट्य काय आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. आता जरा लक्ष द्या, प्रगटीकरण 13 मध्ये पहिलं श्वापद जे आहे ते समुद्रातून वर आलं. आणि समुद्रातून वर आलं म्हणजे जनसमुदायातून वर आलं, लोक समुदायातून वर आलं. म्हणजे थोडक्यात समुद्रातून वर येताना, म्हणजे थोडक्यात जनसमुदायातून वर येताना त्या राष्ट्राला लढाई करावी लागली, युद्ध करावं लागलं. जर आपण दानिएल या पुस्तकाचा अभ्यास आठवला आणि विशेष करून 7वा अध्याय जर आठवला तर त्या ठिकाणी आपल्याला कळेल बंधू आणि भगिनींनो की पोपची सत्ता येण्या अगोदर पोपनं 3 देशांना पादाक्रांत केलं किंवा पराजित केलं आणि मग पोप त्याच्या सत्तेमध्ये आला. म्हणजे थोडक्यात पहिलं श्वापद जे समुद्रातून वर येतं म्हणजे थोडक्यात युद्ध करून, कष्ट करून ते श्वापद स्वतःचं अस्तित्व स्थापित करतं. म्हणजे रोमची जी सत्ता आलेली आहे ती रोमची सत्ता त्याला लढाई करून ती सत्ता आणावी लागली. पण ज्यावेळेस आपण दुसऱ्या श्वापदाविषयी विचार करतो, ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. आता भूमीतून वर येताना पाहिले म्हणजे काय? समुद्र म्हणजे जनसमुदाय, पुष्कळ लोक, पुष्कळ भाषा बोलणारे वेगवेगळे लोक. आता भूमीतून म्हणजे काय? म्हणजे समुद्राच्या उलट, समुद्राच्या विरुद्ध म्हणजे भूमी, पाण्याच्या विरुद्ध म्हणजे जमीन. तर जमीन किंवा भूमीतून हे श्वापद वर आलं म्हणजे ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे किंवा तुरळक आहे किंवा लोकवस्ती जवळपास नाही अशा ठिकाणाहून हे दुसरं श्वापद आलं. कारण की ह्या गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस लोक तुम्हाला प्रश्न विचारतील की पहिलं श्वापद समुद्रातून वर आलं, दुसरं श्वापद जमिनीतून वर आलं म्हणजे काय, तो अर्थ आपण सांगू शकलो पाहिजे. दुसरं श्वापद जे आलेलं आहे हे भूमीतून वर आलं म्हणजे ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे त्या ठिकाणाहून वर आलं. हे पहिलं वैशिष्ट्य. आता जर आपण ह्या श्वापदाविषयी विचार केला तर हे श्वापद कधी वर आलं? ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, नंतर मी दुसरे एक श्वापद. नंतर म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला असं कळतं की ह्या ठिकाणी क्रमानुसार गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता 13वा अध्याय 11वे वचन वाचायच्या अगोदर आपण प्रगटीकरण 13:10 याच्याकडे जाऊया. प्रगटीकरण 13:10 या ठिकाणी लिहिलेलं आहे, जो कैदेत जायचा तो कैदेत जातो, जो तलवारीने जिवे मारील त्याला तलवारीने मारणे भाग आहे. ह्यावरून पवित्र जनाचा धीर व विश्वास दिसून येतो. आता प्रगटीकरण 13:10 आपण मागील संदेशामध्ये शिकलेलो आहोत की पोपची जी सत्ता आहे ती राजकीय आणि आध्यात्मिक दोन्ही आहेत. म्हणजे त्या ठिकाणी मंडळी पण आहे आणि त्या ठिकाणी राजकीय दोन्ही गोष्टी एकत्र येतात. ज्यावेळेस ह्या दोन गोष्टी एकत्रित येतात त्यावेळेस त्या ठिकाणी छळ होतो. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष. ज्यावेळेस राजकीय पक्ष आणि मंडळी एकत्रित येतात त्या ठिकाणी छळ होतो, हे नक्की आहे. जर आपण जुन्या कराराचा विचार केला, विशेष करून पहिले राजे ह्या पुस्तकाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की राजा आहाब जो आहे तो राजकीय
भाग दर्शवतो आणि त्याची पत्नी इझबेल राणी जी आहे ती आध्यात्मिक मंडळी दर्शवते, कारण की स्त्री मंडळीला दर्शवते. राजा जो आहे अहाब तो राजकीय, त्याची पत्नी स्त्री जी आहे ती मंडळी, म्हणजे ती खऱ्या देवाची मंडळी नाही. इझबेल राणी खऱ्या देवाची उपासना करणारी नव्हती. इझबेल राणी जी होती ती बाल देवताची उपासना करणारी होती. आणि ज्या वेळेस अहाब राजा आणि इझबेल राणी एकत्रित आले त्यावेळेस त्यांनी जिवंत देवाचा जो सेवक आहे एलिया, त्या जिवंत देवाच्या सेवकाला छळण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण असं म्हणत आहोत की जे पहिलं श्वापद आहे प्रगटीकरण 13 मध्ये जे रोमन कॅथलिक मंडळीला दर्शवतं ते राजकीय पण आहे आणि आध्यात्मिक पण आहे. म्हणून ते काय करतं, लोकांना कैदेत पाठवतं आणि तलवारीने जीवे मारतं. म्हणून ते श्वापद, म्हणून तो देश कैदेत जातो. आता 1260 वर्षासाठी त्यांनी जिवंत देवाच्या लोकांचा, पवित्र जनांचा झेर केला, त्यांना छळलं, त्यांना तलवारीने जीवे मारलं. मग त्याच्यानंतर 1798 इसवी सन मध्ये पोपची सत्ता निघून गेली, त्याच्या एका डोक्याला घाव झाला असं आपण प्रगटीकरण 13 मध्ये शिकलो. म्हणजे थोडक्यात पोप कैदी म्हणून गेला, कैदी म्हणून त्याची सत्ता काढून घेण्यात आली. म्हणजे फ्रान्सच्या राजाने, जर तुम्हाला दानिएलचा 7वा अध्याय आठवत असेल तर पहा, फ्रान्सच्या राजानं पोप वरती लढाई केली आणि पोपची सत्ता काढून त्याला कैदी म्हणून घेऊन गेला. कधी? 1798 इसवी सन मध्ये. त्याच काळामध्ये बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरण 13:11 मध्ये लिहिलेलं आहे, नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. आता टप्प्याटप्प्याने शिकूया. ज्यावेळेस पोपची सत्ता 1798 इसवी सन मध्ये निघून जाते किंवा पोप कैदेमध्ये येतो, त्यावेळेस कोणतं असं राष्ट्र आहे जे त्यावेळेस वर येतं? म्हणजे वेळेनुसार विचार केला तर 1798 इसवी सनच्या दरम्यान कोणता असा देश आहे जो भूमीतून वर आला, म्हणजे ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे त्या ठिकाणाहून वर आला. ह्या गोष्टी आपण शिकत आहोत, हे वैशिष्ट्य आपण शिकत आहोत, कारण की ह्या ठिकाणी ते श्वापद, तो देश कोणता आहे हे वैशिष्ट्य पाहून आपण शोधून काढायचं आहे. ह्या ठिकाणी त्या देशाचं नाव दिलेलं नाही. प्रियजन हो, देवाचं वचन म्हणतं की पहिली वेळ शोधून काढायची की हे श्वापद कधी आलं. आता आपल्याला कळालं की नंतर असं लिहिलेलं आहे, म्हणजे पोपची सत्ता जी आहे ती निघून गेल्यानंतर त्या काळामध्ये एक नवीन राष्ट्र आलं. म्हणजे वेळ 1798 इसवी सनच्या दरम्यान. पण आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे दुसरे एक श्वापद. म्हणजे ज्यावेळेस आपण क्रमानुसार विचार करतो, ज्यावेळेस आपण 7 मंडळांविषयी शिकलो त्यावेळेस क्रमानुसार आपण शिकलो. पहिली मंडळी, दुसरी मंडळी, तिसरी मंडळी, चौथी मंडळी, असे क्रम आहेत. मग त्याच्यानंतर आपण 7 शिक्क्यांविषयी शिकलो. पहिला शिक्का, दुसरा शिक्का, तिसरा शिक्का. मग त्याच्यानंतर आपण 7 करण्याविषयी शिकलो. पण आता ह्या ठिकाणी श्वापदाविषयी शिकत आहोत, म्हणजे पहिलं श्वापदानंतर हे दुसरं श्वापद आहे असं आपण म्हणू शकतो. तर पहिलं श्वापद जे आहे ते 1798 मध्ये ते कैदी म्हणून गेलं. रोमची सत्ता निघून गेली, पोपला कैदी म्हणून घेऊन गेले आहेत असं आपण प्रगटीकरण याच्या 13व्या अध्यायामध्ये शिकलो. प्रगटीकरण याच्या 13व्या अध्यायामध्ये पोपला बंदी म्हणून घेऊन जाण्यात आलं. 1798 इसवी सन मध्ये ते आपण पाहिलं. तर त्यावेळेस कोणता असा देश आहे तो वर आला? वेळ 1798 इसवी सनच्या दरम्यान. आता जागा कोणती? आता ह्या ठिकाणी लिहिले भूमीतून वर येताना पाहिले. आता भूमीतून वर येताना पाहिले म्हणजे ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी होती अशी. कारण की ज्यावेळेस पोपची सत्ता आली त्यावेळेस ते समुद्रातून आलं, म्हणजे त्या ठिकाणी लोकवस्ती जास्त होती. तर
पोपची सत्ता कुठून आली? रोम कुठं आहे? युरोप खंडामध्ये आहे. युरोप खंडामध्ये त्यावेळेस लोकसंख्या खूप होती आणि पोपला त्या ठिकाणी वर येण्यासाठी बाकीच्या देशांना पराजित करावं लागलं. पण हे जे दुसरं श्वापद आहे हे भूमीतून वर आलं, तर अशा ठिकाणाहून वर आलं ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे. आता लोकवस्ती कोणत्या ठिकाणी 1798 इसवी सनच्या दरम्यान लोकवस्ती कुठे कमी होती हे आपण पाहिलं पाहिजे. त्या ठिकाणी जर आपण चायना, सियाचीन, चीन ह्या देशाचा विचार केला तर लोकवस्ती त्या ठिकाणी कमी नव्हती. म्हणजे हे राष्ट्र चीन मधून वर आलेलं नाही. जर त्यावेळेस 1798 इसवी सनच्या वेळेस जर आपण ऑस्ट्रेलिया ह्या देशाचा विचार केला तर त्या ठिकाणी लोकसंख्या होती ती तुरळक नव्हती. जर युरोप खंडाचा विचार केला तर युरोप खंडामध्ये देखील लोकवस्ती होती. दक्षिण आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकाचा जर विचार केला तरी देखील त्या ठिकाणी लोकवस्ती होती. मग कोणती अशी जागा आहे ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे? 1798 इसवी सनच्या काळामध्ये. कारण की ह्या ठिकाणी लिहिलंय कैदी म्हणून पोप गेल्यानंतर, गुलामगिरीमध्ये पोप गेल्यानंतर ह्या ठिकाणी ते राष्ट्र उदयास आलं, दुसरं राष्ट्र उदयास आलं. बंधू आणि भगिनींनो, जर आपण ह्या राष्ट्राचा विचार केला तर देवाचं वचन म्हणतं की हे राष्ट्र भूमीतून वर आलं, म्हणजे लढाई न करता हे राष्ट्र वर आलं. लढाई न करता हे राष्ट्र वर आलं असं देवाचं वचन म्हणतं. आता ह्या ठिकाणी वेळ आपल्याला कळाली 1798 इसवी सनच्या आसपास. जागा आता आपण शोधून काढलेली आहे की युरोप खंड नव्हे, दक्षिण अमेरिका हा खंड नव्हे, ऑस्ट्रेलिया हा खंड नव्हे, तर हा खंड कोणता? म्हणजे ह्या ठिकाणी हे राष्ट्र जे वर आलेलं आहे हे राष्ट्र वर आलं कसं? लढाई न करता. पण ह्या ठिकाणी आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं, त्याला कोकरासारखी 2 शिंगे होती असं देवाचं वचन म्हणतं. प्रगटीकरण 13 अध्याय 11 वचन. आणखीन एक वैशिष्ट्य, आता ह्या ठिकाणी असं लिहिलेलं नाही की हे राष्ट्र किंवा हे श्वापद जे आहे ते कोकरासारखं दिसतं, असं लिहिलेलं नाही. हे राष्ट्र कोकरासारखं दिसत नाही, हे राष्ट्राला शिंगे कोकऱ्यासारखे आहेत. फरक आहे. राष्ट्र कोकऱ्यासारखं दिसणं वेगळं आणि ह्या राष्ट्राला शिंगे जे आहेत ते कोकऱ्यासारखे आहेत, हा भाग वेगळा. पहिलं श्वापद कसं होतं? शरीर चित्त्यासारखं होतं, पाय अस्वलासारखे होते, तोंड सिंहासारखं होतं. आणि ते वैशिष्ट्य पाहून आपण म्हणालो की ते रोमचं राष्ट्र आहे, आध्यात्मिक रोम आहे किंवा पोपची सत्ता आहे. पण ह्या ठिकाणी शरीराविषयी जास्त काय लिहिलेलं नाहीये, फक्त त्याचे शिंग कोकऱ्यासारखे आहेत एवढं मात्र लिहिलेलं आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, हे जी वचनं आहेत ही वचनं आपण अभ्यास करायचे आहेत आणि देश कोणता आहे हे शोधून काढायचं आहे. कारण की लोक तुम्हाला म्हणतील की हा देश तुम्ही शोधून काढत आहात कोणत्या आधारे? कारण की पहिलं जे राष्ट्र, पहिलं जे श्वापद आहे ते वैशिष्ट्य आपण पाहून ते राष्ट्र रोम आहे असं आपण म्हणालो. पण हे जे राष्ट्र आहे हे राष्ट्र कोणतं? आता जरा लक्ष द्या. मुद्दा नंबर 1, 1798च्या दरम्यान, 1798 इसवी सनच्या दरम्यान कोणतं राष्ट्र आहे जे उदयास आलं? मुद्दा नंबर 2, हे राष्ट्र ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे किंवा तुरळक आहे त्या ठिकाणी हे राष्ट्र आलं किंवा उदयास आलं. मुद्दा नंबर 3, हे राष्ट्र ज्यावेळेस वर आलं त्यावेळेस ह्या राष्ट्रानं लढाई केली नाही. जशी पोपनं लढाई केली वर येण्यासाठी तशी या देशाने लढाई केली नाही. आणि ह्या देशाचे जे 2 सत्ता आहेत, ताकदी आहेत, ते कोकऱ्याच्या शिंगासारखे आहेत. म्हणजे थोडक्यात ह्या कोकऱ्याच्या शिंगाचा जर विचार केला तर ह्या कोकऱ्याच्या डोक्यावरती शिंग आहेत. कधीही शिंग जे आहेत ते डोक्यावरती असतात.
म्हणून आपल्याला थोडंफार कळतं की हे जे राष्ट्र आहे हे कोकऱ्यासारखं आहे. जरी आपल्याला असं ह्या ठिकाणी पाहायला मिळत नाही की हे राष्ट्र कोकरू असं आहे, तरी देखील कोकऱ्याचे शिंग आहेत त्या अर्थी ते डोकं जे आहे ते कोकऱ्यासारखं आहे आणि थोडंफार हे जे राष्ट्र आहे ते कोकऱ्यासारखं आहे असं आपल्याला कळतं. म्हणजे काय? परमेश्वराच्या वचनामध्ये कोकरू कोणाला दर्शवलं गेलेलं आहे? येशू ख्रिस्ताला दर्शवलं गेलं आहे. तर येशू ख्रिस्त जर म्हणजे कोकरू जर येशू ख्रिस्ताला दर्शवलेलं आहे, तर थोडक्यात हे राष्ट्र जे आहे ते ख्रिस्तासारखं आहे. हे राष्ट्र कसं आहे? ख्रिस्तासारखं आहे. अजूनपर्यंत आपण त्या राष्ट्राचं नाव घेतलेलं नाही. पण जर तुम्ही इतिहासाचा विचार केला, जर तुम्ही इतिहास पाहिला, 1798 इसवी सनच्या दरम्यान कोणतं राष्ट्र होतं जे उदयास आलं? ते राष्ट्र लढाई न करता उदयास आलं आणि त्या राष्ट्राला ख्रिस्तीपण किंवा थोडक्यात ख्रिस्तीपण त्या राष्ट्रामध्ये थोडं होतं. जर ह्या 3-4 गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला लोक नक्कीच सांगतील की ते राष्ट्र म्हणजे अमेरिका. ते राष्ट्र म्हणजे अमेरिका. कारण की ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन लोकांना सांगाल त्यावेळेस लोक म्हणतील की हे दुसरं राष्ट्र जे आहे ते तुम्ही अमेरिका म्हणता. कशावरून? तर ह्या 3-4 गोष्टी तुम्ही सांगू शकला पाहिजे. ज्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगता त्या गोष्टी तुम्ही सिद्ध करू शकला पाहिजे. हे फार महत्वाचं. आता जरा ह्या ठिकाणी आपण लक्ष देऊया. ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं प्रगटीकरण 13:11 मध्ये, नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले, त्याला कोकरासारखी 2 शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते. आता कोकरासारखी 2 शिंगे होती. आता शिंगे म्हणजे गरजेचं नाही की राजा, कारण की दानिएल या पुस्तकाचा अभ्यास करताना, प्रगटीकरण या पुस्तकाचा अभ्यास करताना आपण म्हणालो शिंगे म्हणजे राजे. कारण की पहिले श्वापद त्याला शिंगे होते असं आपण म्हणालो आणि ते शिंगे कोण? राजे असं आपण म्हणालो. पण ह्या ठिकाणी शिंगे म्हणजे असं नाही की अमेरिकेमध्ये 2 राजे, असं नाही. शिंगे म्हणजे थोडक्यात 2 ताकदी, 2 शक्ती असं आपण म्हणू शकतो. सत्ता जे आहेत ते 2 आहेत. 2 राजे आहेत, 2 सम्राट आहेत असं नाही. 2 शिंगे म्हणजे ह्या ठिकाणी ह्या संदर्भ जर पाहिला तर 2 शिंगे म्हणजे 2 प्रकारच्या ताकदी आहेत. तर आता ह्या 2 प्रकारच्या ताकदी अमेरिकेमध्ये कोणकोणत्या आहेत? आणि बंधू आणि भगिनींनो, कोकऱ्यासारखं हे राष्ट्राचे 2 शिंगे आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर पहिल्या श्वापदाचा आणि दुसऱ्या श्वापदाचा जर विचार केला तर पहिलं श्वापद कसं आहे? चित्त्यासारखं शरीर, अस्वलासारखे पाय, तोंड जे आहे ते सिंहासारखं. म्हणजे काय? हिंसक वृत्ती. त्याच्या तुलनेमध्ये कोकरू जे आहे ते कसं आहे? सौम्य आहे, कोमल आहे, हिंसक नाही, अहिंसक आहे. आता अहिंसकच जर देवाला अमेरिका हे राष्ट्र अहिंसक आहे असं दाखवायचं होतं तर गाय म्हणून का दाखवलं नाही? गाय पण हिंसक नाही. तर देवाने मुद्दाम कोकरू म्हणून शब्द वापरलेला आहे, कारण की कोकरू जे आहे ते ख्रिस्तीपण किंवा ख्रिस्ताला दर्शवतं आणि ख्रिस्त म्हणजे ह्या ठिकाणी ख्रिस्तीपण ह्या राष्ट्रामध्ये आहे. आता जरा लक्ष द्या. सुरुवात ह्या राष्ट्राची कशी झाली? कोकरू जसं आहे तशी ह्या राष्ट्राची सुरुवात झालेली आपण पाहतो. पण नंतर देवाचं वचन म्हणतं प्रगटीकरण 13:11 मध्ये, एकाच वचनामध्ये किती फरक आहे ते पहा. नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले, त्याला कोकऱ्यासारखी 2 शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते.
म्हणजे ह्या ठिकाणी हे कोकरू अजगरासारखं कसं बोलायला सुरुवात केली, त्याची कशी सुरुवात झाली, अजगरासारखं बोलण्यासाठी किंवा अजगरासारखं बोलण्याची सुरुवात कशी झाली, ते बाकीच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरण 13:11 आपण स्पष्टपणे लोकांना चुकी न करता समजावून सांगू शकलो पाहिजे, नाहीतर फार गोंधळ होईल. म्हणून हा देश अमेरिकाच का हे देखील तुम्ही समजावून सांगू शकला पाहिजे. म्हणून हे 3-4 मुद्दे जे आहेत ते फार महत्वाचे. वेळ, जागा आणि हे राष्ट्र कसं वर आलं आणि त्याचे गुणधर्म म्हणजे ते कोकरासारखं आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, ते आपल्याला कळतं. आता हे 2 शिंगे म्हणजे ह्या 2 ताकदी काय आहेत त्या देशाच्या ते पाहूया. आता जरा लक्ष द्या. पहिलं श्वापद जे आहे ते श्वापद कसं आहे, राजकीय आणि आध्यात्मिक. म्हणजे राजकीय पण आहे आणि ती मंडळी पण आहे आध्यात्मिक, म्हणून ते राष्ट्र राजकीय आणि आध्यात्मिक दोन्ही मिसळून आहे. त्याच्या उलट हे राष्ट्र आहे. त्याच्या उलट म्हणजे काय, हे कोकऱ्यासारखं आहे, म्हणजे हे हिंसक नाही. आपण अगोदर शिकलो की ज्यावेळेस राजकीय आणि आध्यात्मिक एकत्र ह्या 2 सत्ता येतात, त्यावेळेस त्या ठिकाणी पवित्र जनांचा छळ होतो, देवाच्या लोकांचा छळ होतो. उदाहरण जुन्या करारामध्ये आहाब आणि इजबेल राणी ते कोणाचा छळ करतात, एलियाचा छळ करतात. पण हे राष्ट्र तसं नाही. म्हणजे काय, हे राष्ट्र राजकीय आणि आध्यात्मिक गोष्टी वेगवेगळ्या करतं. म्हणून या ठिकाणी छळ नाही, कारण की हे कोकरू आहे. कोकरू म्हटल्यानंतर कोकरू कधी हिंसक वृत्तीचं नसतं. म्हणजे ह्या ठिकाणी हे राष्ट्र छळ करणार नाही असं म्हणून हे राष्ट्र वर येतं. आम्ही कोणाचा छळ करणार नाही ह्या आधारे हे राष्ट्र स्वतःला स्थापित करतं. म्हणजे थोडक्यात हे राष्ट्र म्हणतं की जशी पोपची सत्ता आहे तशी आमची सत्ता नाही. आम्ही राजकीय वेगळं करणार आणि आध्यात्मिक वेगळं ठेवणार. आता हे 2 ताकदी ज्या आहेत, ह्या 2 ताकदी कोणत्या आहेत ते पाहूया. एक म्हणजे प्रजासत्ताक, ही एक ताकद. प्रजासत्ताक म्हणजे काय, लोकांपासून सर्व गोष्टी येतील. एक माणूस सर्व गोष्टी ठरवणार नाही. पोपची जर सत्ता पाहिली तर एक पोप सर्व गोष्टी ठरवतो, राजकीय असू दे आध्यात्मिक असू दे. पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं प्रजासत्ताक. आपला भारत देश प्रजासत्ताक आहे. हा देश प्रजासत्ताक आहे, म्हणजे प्रजा ह्याची सत्ता, प्रजेची सत्ता, प्रजासत्ताक. आणि दुसरी ताकद ह्या देशाची म्हणजे निदर्शक म्हणजे लढा देणारे. म्हणजे आध्यात्मिकरित्या लोकांना मोकळीक, आध्यात्मिकरित्या लोकांवरती कोणताही दबाव न आणणारी ताकद म्हणजे निदर्शक. लोक निदर्शन करतात. जर त्यांच्या विरुद्ध काय जर झालं तर लोक निदर्शन करतात. म्हणजे हे राष्ट्र स्वतःला म्हणतं की आम्ही निदर्शक आहोत. म्हणजे थोडक्यात आम्ही निदर्शने करणार नाही, म्हणजे कोणावरती दबाव नाही आणणार. जशी पोपची सत्ता आहे, जे दबाव आणते तसं आम्ही दबाव नाही आणणार. म्हणजे ह्या राष्ट्राची सुरुवात जी झाली, ही राष्ट्राची सुरुवात ह्या 2 ताकदीवरती झाली. तर आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ह्या राष्ट्राला उदयास कोणी आणलं? ह्या राष्ट्राला उदयास कोणी आणलं? बंधू आणि भगिनींनो, आठवतं का दानिएलचा 1ला अध्याय, 2रा अध्याय, बाकीचे सर्व अध्याय? त्यावेळेस आपण शिकलो की देव जो आहे तो राज्य स्थापित करतो आणि राजांना आणि राज्यांना पराजित करतो. ज्यावेळेस देवाला वाटलं की त्याचे लोक यरुशलेममध्ये देवाच्या पासून दूर गेलेले आहेत, त्यावेळेस त्यानं नबुकदनेझर राजाला वर केलं किंवा नबुकदनेझर राजाचा वापर करून यरुशलेमवरती लढाई केली किंवा त्या लोकांना कैदी म्हणून नेलं.
कधीपर्यंत? जोपर्यंत नबुकदनेझर राजा देवाच्या इच्छानुसार चालला, सर्व गोष्टी केल्या त्यापर्यंत. पण नबुकदनेझर राजाचे जे वंशज आहेत त्यांनी जिवंत देवाला मानलं नाही, जसं नबुकदनेझर राजांना मानलं. म्हणून तो बाबेल देश जो आहे, तो बाबेल देश नंतर देवाने काढून घेतला, म्हणजे त्याची सत्ता काढून घेतली आणि मेदी पारशीचं जे राष्ट्र आहे त्या राष्ट्राला संधी दिली. कधीपर्यंत? जोपर्यंत मेदी पारशीचं राष्ट्र देवाच्या इच्छानुसार चालतं तोपर्यंत. पण ज्यावेळेस ते राष्ट्र देवाच्या इच्छानुसार चाललं नाही, त्यावेळेस देवाने ग्रीसचा वापर करून मेदी पारशीचं राष्ट्र काढून घेतलं. बंधू आणि भगिनींनो, जर एखादं राष्ट्र सार्वकालिक टिकेल तर ते फक्त आणि फक्त देवाचंच राज्य असेल. म्हणून देवाने एका देशाचा वापर केला किंवा एका देशाला उदयास आणलं, ते म्हणजे अमेरिका. ज्यावेळेस अमेरिका स्थापन झाली 1798 इसवी सनच्या काळामध्ये, त्यावेळेस अमेरिकेनं सांगितलं की स्वातंत्र्य, प्रजेला स्वातंत्र्य, जे लोक धार्मिक आहेत त्या लोकांना स्वातंत्र्य, प्रजासत्ताक आणि निदर्शक, ह्या दोन गोष्टीवरती अमेरिका स्थापित झालेली आहे. सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. सुरुवात लोकांना स्वातंत्र्य देऊन झालेली आहे. पण देवाचं वचन म्हणतं त्याच वचनामध्ये नंतर हेच राष्ट्र अजगरासारखं बोलू लागलं. म्हणजे थोडक्यात देवाने जरी ह्या राष्ट्राला वर येण्यासाठी मदत केली तरी देखील ह्या राष्ट्राची इच्छा ही होती की नंतर ह्या राष्ट्रानं सैतानासारखं किंवा अजगरासारखं बोलायला सुरुवात केली. म्हणजे अजगरानं ह्या राष्ट्राचा वापर केला, ह्या राष्ट्राचा वापर केला. बंधू आणि भगिनींनो, जर आपण विचार केला की हे राष्ट्र कसं आहे, ह्या राष्ट्राकडं राजकीय पण गोष्टी आहेत, आध्यात्मिक पण गोष्टी आहेत. पण जरा लक्ष द्या, अमेरिकेचा विचार करा. अमेरिकेमध्ये जरी राष्ट्रपती असला तरी देखील प्रजा ह्याची सत्ता आहे, प्रजेची सत्ता आहे. जरी वेगवेगळे मंडळ्या किंवा वेगवेगळे लोक त्या ठिकाणी देवाची उपासना करत जरी असले तरी त्या मंडळ्यांवरती एक मनुष्य सत्ता चालवत नाही. म्हणून त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे आणि सुरुवात ह्या देशाची तशी झालेली आहे, चांगली सुरुवात झालेली आहे. पण हा देश जो आहे हा देश नंतर बदलला, तो अजगरासारखं बोलू लागला. जसं पोप ची सत्ता जी आहे, ती पोपची सत्ता, ते श्वापद कसं दर्शवलेलं आहे, तोंड सिंहासारखं आहे, असं आपण त्या पोपच्या सत्तेविषयी पाहिलं. ते श्वापद कसं आहे, त्याचं तोंड सिंहासारखं आहे. तोंडानं श्वापद काय करतं, बोलतं किंवा न्याय सांगतं किंवा नियम काढतं. तसं त्यावेळेस आपण म्हणालो की सिंहासारखं तोंड. सिंह म्हणजे कोण, बाबेल. थोडक्यात बाबेलनं काय केलं, मूर्तीपूजा केली. म्हणजे थोडक्यात आता हे राष्ट्र जे आहे, हे राष्ट्र अजगरासारखं बोलतं, म्हणजे पोप सारखं बोलतं. म्हणजे आता हे राष्ट्र देखील मूर्तीपूजेसाठी लोकांना तयार करतं. कोणतं राष्ट्र, अमेरिका. आता अजगरासारखं बोलतं म्हणजे थोडक्यात ह्याचे पाय जे आहेत ते अस्वलासारखे आहेत. म्हणजे काय, अस्वल म्हणजे मेदी पारशी. मेदी पारशी म्हणजे कोण, ते नियम जे काढतात मेदी पारशी, ते लोक म्हणतात आमचा नियम जो आहे तो नियम कोणीही बदलू शकत नाही. देव जसा बदलत नाही तसे आमचेही नियम बदलत नाही. म्हणजे थोडक्यात आम्ही देवासारखे आहोत. म्हणजे हे राष्ट्र हळूहळू आम्ही देव आहोत, आम्ही देवासंती आहोत, देव आमच्या संती आहे आणि आम्ही देवासारखे आहोत, असं हे राष्ट्र बोलायला सुरुवात करतं. अजगरासारखं बोलतं म्हणजे थोडक्यात चित्त्यासारखं शरीर आहे. म्हणजे थोडक्यात त्यांचे जे विचार आहेत ते ग्रीक भाषेमधले जे विचार आहेत किंवा ग्रीक भाषिक जसे त्यांचे विचार आहेत तसे अमेरिकेचे विचार आहेत. सुरुवात कशी झाली, चांगली, कोकऱ्यासारखी. कोकऱ्यासारखी म्हणजे निष्पाप, अहिंसक,
पण नंतर अजगरासारखं. आता तुम्हाला फक्त पहिल्या वचनामध्ये असं पाहायला मिळेल की ह्या अमेरिकेची सुरुवात कशी झाली, पण ह्या अमेरिकेनं अजगरासारखं बोलायला सुरुवात कशी केली आणि काय काय केलं हे बाकीच्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फार फार महत्वाच्या गोष्टी आपण शिकत आहोत. बंधू आणि भगिनींनो, आता जरा आपण पाहूया प्रगटीकरणाचा 13वा अध्याय आणि 12 वचन. प्रगटीकरणाचा 13वा अध्याय आणि 12 वचन. ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालवते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करते. आता कोकरू असं करतं. जे राष्ट्र स्वतःला म्हणत होतं की नाही आम्ही पोपचे सत्तेसारखं राहणार नाही, म्हणजे जरा तुम्ही जर इतिहासाचा विचार केला तर तुम्हाला कळेल बंधू आणि भगिनींनो की पोपच्या छळाला कंटाळून कोण पवित्र लोक जे शाबात पाळायचे, पवित्र लोक जे जिवंत देवाची भक्ती करायचे, ते लोक पोपच्या छळाला कंटाळून त्यांनी युरोप हा खंड सोडला आणि अमेरिका हे राष्ट्र स्थापन केलं, ज्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य मिळेल. कसलं स्वातंत्र्य? राजकीय आणि आध्यात्मिक. कोणीही त्यांच्यावरती सत्ता चालवू नये असं स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी युरोप खंड सोडला आणि अमेरिका ह्या ठिकाणी त्यांनी एक देश उभा केला आणि त्या देशाचं नाव अमेरिका. पण देवाचं वचन म्हणतं ते श्वापद, आता जे हे अमेरिका आहे हा देश जो आहे, हा देश काय करतो? पहिल्या श्वापदासारखं अधिकार चालवतो. म्हणजे काय? थोडक्यात हे राष्ट्र लढाई करत नाही सुरुवातीला, पण नंतर हळूहळू नियम किंवा कायदे तयार करण्यासाठी पुढे सरसावतं. इथं लिहिलेलं आहे ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालवते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता. आता प्राणघातक घाव जो पहिल्या श्वापदाला मिळाला म्हणजे पोपच्या सत्तेला मिळाला. कधी? 1798 इसवी सन मध्ये. कसं? फ्रान्सच्या राजानं पोपला कैदी म्हणून घेऊन गेला. त्याला म्हणायचं प्राणघातक घाव. तो घाव बरा होत आहे. म्हणजे कसा बरा होत आहे? तर अमेरिका जे आहे ते अमेरिका त्या पोपला परत सत्तेमध्ये आणण्यासाठी मदत करत आहे. अमेरिका काय करत आहे? त्या पोपला त्याची जी सत्ता निघून गेलेली आहे राजकीय आणि आध्यात्मिक, ती सत्ता मिळवून देण्यासाठी अमेरिका मदत करत आहे. म्हणजे तो घाव जो लागलेला आहे, प्राणांतिक घाव जो पोपला मिळालेला आहे, तो घाव भरून यावा, बरा व्हावा म्हणून अमेरिका मदत करत आहे. कळालं का? महत्वाचे शब्द आहेत, महत्वाचं वचन आहे आणि हे वचन स्पष्टरित्या आपण सांगू शकलो पाहिजे. आता घाव बरा होत आहे पोपच्या सत्तेचा, पण मदत कोण करत आहे? घाव बरा झाला म्हणजे काय? घाव झाला म्हणजे काय? त्याची सत्ता निघून गेली. त्याची सत्ता, पोपची सत्ता निघून गेली हे बरोबर, पण त्याला सत्ता परत देणार कोण? पोपला परत सत्ता देण्यासाठी अमेरिका पोपला मदत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, ज्या देवाने, जिवंत देवाने अमेरिकेला एवढी मदत केली, सुरुवात अमेरिकेची स्वातंत्र्यानं सुरुवात झाली. लोकांवरती कोणताही दबाव नाही. ज्या व्यक्तीला जिवंत देवाची उपासना करायच्या, 10 आज्ञा पाळायच्या, शाबाताच्या आज्ञा पाळायचे, तो स्वच्छंदपणे त्या आज्ञा पाळू शकतो. पण नंतर हे कोकरू अजगरासारखं बोलू लागलं. देवाचं वचन म्हणतं ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करते. म्हणजे अमेरिका काय करणार आहे? पूर्ण जगावरती एक नियम आणणार आहे. तो नियम असा असेल की पूर्ण जगाने ह्या श्वापदाला म्हणजे पोपला नमन करावं, असा नियम अमेरिका आणणार आहे. आता ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की
पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करते. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की पोपला सत्ता मिळवून देण्यासाठी किंवा पोपच्या ज्या आज्ञा आहेत त्या पाळण्यासाठी अमेरिका पूर्ण जगाला सांगेल. म्हणजे सैतानाला माहित आहे व्यवस्थित की कोणत्या देशाचा वापर करायचा. जर पोप जे स्वतःला ख्रिस्ती राष्ट्र असं म्हणतं किंवा रोमन कॅथलिक मंडळी जे स्वतःला ख्रिस्ती म्हणते, जी ख्रिस्ती नाही, ख्रिस्ताच्या विरोधात आहे, ख्रिस्ताचं नाव घेऊन ख्रिस्ताच्या विरोधात आहे, देवाचं वचन म्हणतं तशाच प्रकारचं अमेरिका देखील काय करतं, त्या राष्ट्राला मदत करतं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला खूप वेळेस चित्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की राष्ट्राध्यक्ष जे अमेरिकेचे आहेत त्यांचं आणि पोप ह्यांचे नातं जे आहे ते फार जवळचं आहे. मग ते कोणताही राष्ट्राध्यक्ष घ्या, जवळपास सर्व राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते पोप संती मिळून मिसळून काम करतात. अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते सर्व पोपच्या संती हातात हात मिळवून काय करत आहेत, सत्ता चालवत आहेत. प्रगटीकरणाचा 13वा अध्याय आणि 13वे वचन, ते मोठे चिन्ह करते, माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील करते. म्हणजे अमेरिकेतून, आता जरा लक्ष द्या, अमेरिका कसा आहे, राजकीय पण आहे आणि आध्यात्मिक पण आहे. पण सुरुवातीला राजकीय आणि आध्यात्मिक त्यांनी एकत्र केलं नाही, स्वातंत्र्य दिलं. राजकीय आणि आध्यात्मिक वरती सत्ता चालवायची नाही आणि आध्यात्मिक गोष्टींनी राजकीय वरती सत्ता चालवायची नाही, वेगळं. म्हणजे त्या ठिकाणी छळ नाही. पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं आता अमेरिका काय करतं, मोठे चिन्ह करतं, माणसासमक्ष आणि आकाशातून काय करतं, पृथ्वीवरती अग्नीचा पाडाव करतं. आता अमेरिका जे आहे ते राष्ट्र कसं आहे ते आपण पाहूया. म्हणजे थोडक्यात आध्यात्मिक आता ही गोष्ट आपण पाहत आहोत, राजकीय आध्यात्मिक पण आता जास्त करून आध्यात्मिक. म्हणजे हे राष्ट्र जे आहे, या राष्ट्रामध्ये ख्रिस्ती लोक जर असले तरी देखील हे लोक काय करत आहेत, लोकांच्या समक्ष अग्नी स्वर्गातून पृथ्वीवर आणून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. आता ह्या ठिकाणी लिहिले मोठे चिन्ह करते. आता मोठे चिन्ह कसे करते, म्हणजे आपण असा विचार करायचा, पोपच्या सत्तेला वर उंचवण्यासाठी किंवा पोपचा जो घाव आहे, पोपची सत्ता जी निघून गेलेली आहे त्या सत्तेला परत आणण्यासाठी अमेरिका चिन्ह चमत्कार करतो. कोणासमोर, माणसासमक्ष. आणि काय आहे हे चिन्ह, आकाशातून किंवा स्वर्गातून अग्नीचा पाडाव. आता लक्ष द्या जरा, ह्याच्यावरती मनन करा की आकाशातून ज्यावेळेस अग्नी येते त्यावेळेस हे देवाकडून आहे का सैतानाकडून आहे, हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण की आत्ताच आपण म्हणालो की हे राष्ट्र आता सैतानासारखं किंवा अजगरासारखं बोलायला सुरुवात करतं, पोपच्या सत्तेला वर उंचवण्याचा प्रयत्न करतं आणि आकाशातून अग्नी आणतं. आता आकाशातून अग्नी परमेश्वराच्या वचनामध्ये कुठे वाचली आपण, आकाशातून अग्नी आली किंवा स्वर्गातून अग्नी आली. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण एलियाचा विचार करतो त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की एलिया एका बाजूला जिवंत देवाचा सेवक आणि त्याच्या विरुद्ध शेकडो असे संदेष्टे जे बाल देवताला नमन करायचे. एका बाजूला खरा संदेष्टा, दुसऱ्या बाजूला संदेष्टे जे स्वतःला खरं आहे असं म्हणायचे. आणि पहिले राजे याचा जर तुम्ही 18वा अध्याय जर वाचला आणि विशेष करून 20व्या वचनापासून खाली, त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की कार्मेल डोंगरावरती एलिया जो आहे तो लोकांना सांगत आहे की तुम्ही वेदी बांधा. वेदी म्हणजे काय, थोडक्यात उपासना. आणि त्या वेदीवरती
गोरा किंवा जे अर्पण आहे ते अर्पण ठेवा. आणि मग एलिया म्हणतो की तुम्ही तुमच्या देवाला विनंती करा की त्या देवाने अग्नी पाठवून ह्या अर्पणाला भस्म करावं. म्हणून ते संदेष्टे आहेत ते काय करतात, प्रार्थना करायला सुरुवात करतात. मग मोठमोठ्याने आवाज करतात. काही लोक लोळतात, काही लोक स्वतःवरती घाव करून घेतात. जरा लक्ष द्या, महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या ठिकाणी कार्मेल डोंगरावरती महान संघर्ष काय आहे? महान संघर्ष हा आहे की देव कोणाच्या बाजूला आहे? एलियाच्या बाजूला आहे का ह्या संदेष्टांच्या बाजूला आहे, जे स्वतः म्हणतात की देव आमच्या बाजूला आहे? आणि तुम्हाला माहित आहे की हे लोक, हे जे स्वतःला संदेष्टे म्हणतात, जे बाल देवताच्या पाठीमागे लागलेले होते, ते स्वतःला कापून घेतात. मग स्वतःवरती अरिष्ट आणतात आणि प्रार्थना करतात, रडतात आणि सर्व गोष्टी करतात. म्हणजे काय? स्वतःला क्लेश देतात. अशाच प्रकारची भक्ती, अशाच प्रकारची उपासना खूप साऱ्या मंडळींमध्ये आज तागायत होत आहे. हे लोक म्हणतात की देव आमच्या बाजूला आहे, पण त्या ठिकाणी अग्नी येऊन त्या अर्पण जे आहे किंवा ते जे गोरा जो वधला गेला त्या गोऱ्याला भस्म केलं नाही. मग त्याच्यानंतर एलिया म्हणतो की ठीक आहे, मी आता वेदी बांधतो आणि त्या वेदीवरती मी अर्पण करतो आणि त्याच्या बाजूला त्याच्यावरती तुम्ही पाणी ओतू शकता, तरी देखील देव माझी प्रार्थना ऐकेल. आणि मग एलिया प्रार्थना करतो आणि आकाशातून, स्वर्गातून अग्नी येते आणि ते जे अर्पण आहे किंवा ते जे बलिदान आहे ते भस्म केलं जातं. म्हणजे थोडक्यात देवाने ते अर्पण स्वीकारलेलं आहे असं देव त्या सर्व लोकांना सांगतो. आता जरा लक्ष द्या, अमेरिका काय करतं? आकाशातून अग्नी आणतं. कशासाठी? हे दाखवण्यासाठी की एलियानं जसं देवाला प्रार्थना केली आणि अग्नी स्वर्गातून आणली किंवा स्वर्गातून अग्नी खाली उतरली, तसंच आम्ही देखील देवाकडे प्रार्थना करेन आणि देव काय करेल? अग्नी आणेल. म्हणजे थोडक्यात अमेरिका लोकांना, पूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न हे करत आहे की आमच्या संती देव आहे, जेव्हा की त्यांच्या संती देव नाही. कार्मेल डोंगरावरती ज्यावेळेस अग्नी आली त्यावेळेस त्या ठिकाणी देव कोणाच्या बाजूला आहे हे सिद्ध झालं. तोच संदर्भ घेऊन अमेरिका काय करत आहे की जसे खोटे संदेष्टे कार्मेल डोंगरावरती होते, तसाच खोटा संदेष्टा अमेरिका अजगरासारखं बोलत असताना अग्नी आकाशातून आणेल आणि ती अग्नी देवाच्या इच्छेनुसार नसेल तर सैतानाचं चिन्ह किंवा चमत्कार असेल, जो चमत्कार अमेरिका पूर्ण माणसांच्या समक्ष करत आहे किंवा करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. काय सिद्ध करण्यासाठी? की जसं एलियाने प्रार्थना केली आणि स्वर्गातून अग्नी आली, तशी आम्हीही प्रार्थना केली आणि स्वर्गातून अग्नी आलेली आहे. म्हणजे आम्ही देवासंती आहोत आणि देव आमच्या संती आहे. तर तुम्ही काय करायचं? आमचं ऐकायचं आणि आम्ही जसं सांगेल तसं करायचं. म्हणजे काय? पहिलं श्वापद रोम जे आहे त्याला तुम्ही नमन करायचं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या. अमेरिका आणि पोप ह्या दोन राष्ट्रांना प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये कसं संबोधित केलेलं आहे ते आपण पाहूया. प्रगटीकरणाचा 19वा अध्याय आणि 20वा वचन. प्रगटीकरणाचा 19वा अध्याय आणि 20वा वचन. देवाचं वचन म्हणतं, मग श्वापद धरले गेले. काय झालं? मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला.
आता हा खोटा संदेष्टा काय हे पुढे वाचूया. मग श्वाप धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना त्यांच्या समोर चिन्ह करून ठकवले होते. काय केले होते? चिन्ह करून ठकवले होते. कोणतं चिन्ह? अग्नी आकाशातून खाली आणली. पण ही अग्नी जी आहे ही देवाच्या इच्छेनुसार नाही, तर सैतानानं ती अग्नी आकाशातून खाली आणली, हे आपल्याला कळून येतं. कारण की का ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की खोटा संदेष्टाही धरला गेला. आणि खोट्या संदेष्टाने काय केलं? त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना त्यांच्या समोर चिन्ह करून ठकवले होते. ह्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. म्हणजे अमेरिका जो आहे तो खोटा संदेष्टा आहे. कळालं का? आणि श्वाप जे आहे ते पोपची सत्ता आहे. आता आणखीन एक ह्याच संदर्भात आपण पाहूया. कारण की ह्या ठिकाणी लिहिले प्रगटीकरण 13:13 मध्ये ते मोठे चिन्ह करते. कशासाठी हे चिन्ह चमत्कार? जेणेकरून लोकांनी अमेरिकेवरती विश्वास ठेवावा. अरे अमेरिकेच्या लोकांनी प्रार्थना केली किंवा खोट्या संदेष्टाने प्रार्थना केली आणि आकाशातून अग्नी आली, म्हणजे नक्कीच देवाने ह्यांची प्रार्थना ऐकली, आपण ह्यांचं ऐकूया. आणि मग ज्यावेळेस लोक अमेरिकेचं ऐकतील आणि त्या अमेरिकेवरती विश्वास ठेवतील, त्यावेळेस अमेरिका म्हणेल की आता तुम्ही काय करा, ह्या रोमची जी सत्ता आहे तिला नमन करा. ह्याच्याविषयी आपण आणखी थोडं शिकूया. मत्तेचा 24वा अध्याय आणि 24वा वचन. मत्तेचा 24वा अध्याय आणि 24वा वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यांना देखील फसवावे म्हणून मोठे चिन्ह व अद्भुते दाखवतील. त्याच गोष्टी प्रगटीकरण 13:13 मध्ये आपण वाचल्या बंधू आणि भगिनींनो. आता ह्या ठिकाणी मत्ते 24:24 मध्ये लिहिलंय खोटा ख्रिस्त किंवा खोटे ख्रिस्त. आता खोटा ख्रिस्त या ठिकाणी कोण आहे? पोप. कारण की का तो देवाच्या आसनावरती बसतो आणि म्हणतो की मी देव आहे, तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही पैसे भरा, पापाची क्षमा मागा, मी तुम्हाला पाप क्षमा देईन. त्याला म्हणायचं खोटा ख्रिस्त. त्याच गोष्टी येशू ख्रिस्त मत्ते 24 मध्ये त्याच्या शिष्यांना सांगत होता की शेवटच्या काळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतील. कारण खोटे ख्रिस्त म्हणजे कोण? पोपची सत्ता. आणि खोटे संदेष्टे म्हणजे कोण? अमेरिका उठतील व साधेल तर निवडलेल्यांना देखील. आता निवडलेल्यांना म्हणजे काय? म्हणजे बंधू आणि भगिनींनो, जे देवासंती विश्वासू आहेत, पवित्र जन आहेत, त्यांना फसवण्यासाठी पोपची सत्ता म्हणजे रोम, म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी आणि अमेरिका एकत्रित येऊन ह्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न कसे करतात? चिन्ह आणि चमत्कार दाखवून. ह्या ठिकाणी लिहिलंय, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यांना देखील फसवावे म्हणून मोठे चिन्ह व अद्भुते दाखवतील. आणि हे मोठे चिन्ह व अद्भुते काय? आकाशातून अग्नी आणणे. बंधू आणि भगिनींनो, कळकळीची नागराची विनंती आहे की ह्या गोष्टींवर जर आपण लक्ष दिलं तर ह्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे, जसा आरसा आहे, आरशामध्ये जसं गोष्टी स्पष्ट दिसतात तशा सर्व गोष्टी स्पष्ट दिसतील. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण ज्या गोष्टी पाहतो, ज्या गोष्टी ऐकतो, त्या गोष्टी देवाच्या वचनानुसार आहेत की नाहीत त्या पडताळून पाहायच्या. कधीही आपण येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी पाहतो त्या तशाच आहेत असं म्हणायचं नाही. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं मी ऐकलेलं आहे. ज्या गोष्टी तुम्ही ऐकाल त्या देवाच्या वचनामध्ये आहेत का पाहायचं. म्हणून येशू ख्रिस्त मत्ते 24 मध्ये म्हणाला, ख्रिस्त ह्या ठिकाणी आहे, ख्रिस्त त्या ठिकाणी आहे, तो ह्या डोंगरामध्ये आहे, तो ह्या वाळवंटामध्ये आहे, असं लोक तुम्हाला सांगतील, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. म्हणून ज्या गोष्टी आपण ऐकू त्या देवाच्या वचनानुसार आहेत का नाही ते पाहायचं.
आपण खूप गोष्टी पाहतो, पण पाहून विश्वास ठेवायचा नाही. ऐकून फक्त विश्वास ठेवायचा नाही, पडताळणी करायची. बंधू आणि भगिनींनो, हे दुसरं श्वापद जे अमेरिकेला दर्शवतं, हे श्वापद अजगरासारखं बोलून आणखी काय काय करतं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं तर पुढचा संदेश तुम्ही नक्कीच ऐका. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो. वेळोवेळी तू आम्हाला मदत करत आहेस. वेळोवेळी परमेश्वरा तू आम्हाला गहन आणि गूढ गोष्टी शिकवत आहेस. म्हणून मागत आहोत परमेश्वरा की ह्या गोष्टी आम्ही सर्व शिकून आमच्याकडेच न ठेवता आम्ही ते ज्ञान जे आहे ते इतरांपर्यंत वाटून घ्यावं, विभागून घ्यावं, जेणेकरून परमेश्वरा हा सत्याचा प्रकाश इतरांच्या अंतःकरणामध्ये झळकेल आणि परमेश्वरा ते देखील जिवंत देवाच्या पाठीमागे लागतील आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करून त्यांच्या आयुष्यामध्ये देखील संजीवनी घडून येईल आणि त्यांना देखील तारण मिळेल. प्रेमळ पित्या, इथून पुढची वाटचाल करत असताना आम्हाला तो सहाय्य आणि मार्गदर्शन कर. परमेश्वरा, सैतानाच्या ज्या काही योजना आहेत की लोकांनी हे वचन ऐकू नये, त्या सर्व योजना हाणून पाड आणि परमेश्वरा तुझाच विजय पुन्हा एक वार व्हावा म्हणून आम्ही विनंती करत आहोत. आणि या सर्व विनंत्या येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन.